राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, भाजपचा ऐतिहासिक विजय आणि राष्ट्रवादीची पीछेहाट. नमस्कार, मी मनीषा. आजची सर्वात मोठी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी. विधानसभा पोटनिवडणुकीतून राहुरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना तब्बल 1,12,587 मतांच्या फरकानं दणदणीत विजय मिळवलाय. अक्षय कर्डिले यांनी आपले वडील दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षाही मोठा विजय मिळवत नवा इतिहास रचलाय. या निवडणुकीत विरोधी पक्षातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. थेट आकडेवारीकडे नजर टाकायची तर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना अवघ्या 27,506 मतांवर समाधान मानावं लागलंय. याशिवाय अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7,299, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके यांना 5,690, महेश हापसे यांना 2,051, सूर्यभान लांबे यांना 1,368 तर ऍडव्होकेट अथर्व मस्के यांना 1,148 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे 1,632 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेची. राहुरीत राष्ट्रवादीनं अक्षरशः आपले हसू करून घेतल्याचं चित्र आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर घाईघाईत गोविंद मोकाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय योग्य वाटला असला तरी प्रचाराच्या मैदानात मात्र मोकाटे यांना पूर्णपणे एकाकी सोडण्यात आलं. खासदार निलेश लंके यांचा अपवाद वगळता महाविकास आघाडीचा किंवा राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता राहुरीत फिरकला नाही. दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय केवळ एक औपचारिकता असतानाही तिथे राष्ट्रवादीचे नेते प्रचारात सक्रिय दिसले. स्थानिक राजकारण आणि कुटुंब म्हणून ते गरजेचे असलेही मात्र त्या तुलनेत राहुरीकडे पूर्णपणे पाठ फिरवण्यात आली. आजारी असताना स्वतः शरद पवार यांनी रुग्णालयातून निवेदन प्रसिद्ध करून बारामतीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पण त्या निवेदनात राहुरीच्या गोविंद मोकाटे यांचा साधा उल्लेखही नव्हता. राहुरीकडे एवढं दुर्लक्ष का केलं गेलं हा मोठा प्रश्न आहे. केवळ औपचारिकता म्हणून मोकाटे यांना उभं केलं होतं का? हा निर्णय पक्षात नेमका कोणी घेतला आणि पक्ष त्यावर ठाम का राहिला नाही? जिंकणार नाही याचा अंदाज आधीच आला असेल तर मग उमेदवार देऊनही प्रयत्न का केले नाहीत? आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्या हास्यास्पद वाटतात. कारण जी निवडणूक पक्ष लढलाच नाही त्यात धक्का कसला? ही उमेदवार देऊन न लढलेलीच निवडणूक ठरली आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.